नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण मक्यापासून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि झटपटसुद्धा तयार होते. चला तर मग आपल्याला इथं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी मका घालायचे आहे, म्हणजेच मक्याचे दाणे घालायचे. यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा झाकण लावून. यामध्ये जरासुद्धा पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पहा इथे मक्याच्या दाण्याचं वाटण बनवून घेतलं. आता लगेचच तयार झालेलं वाटण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व वाटण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये सुरुवातीला आपण जरासुद्धा पाणी घातलेलं नाही. मक्याचं वाटण आपण इथे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी आणखीन बारीक रवा घालायचा आहे. रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव असं करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहे, जसे की भाज्या घालायच्या. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालूयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन काही भाज्या घालू शकता. या सर्व भाज्या घालायच्या, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचे, म्हणजे मिश्रण आपलं मध्यम अशा स्वरूपाचं होईल. अगदी चमचाभरच पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे यामधील रवा आहे तो सुद्धा छान असा भिजला जाईल. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा, इनो काहीही न वापरता हा पदार्थ बनवायला घेणार आहोत. लगेच गॅसवरती आपले पॅन ठेवायचा. याच्या सर्व साच्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. अगदी थोड्याशाच तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. आता गॅस आहे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि तयार केलेलं आपलं मक्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता याच्या सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात. गॅस मात्र आपल्याला इथे लो टू मध्यमच ठेवायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहत आहे. तर इथे आपण बनवतो आहे मक्याच्या दाण्याचे आप्पे, जे की पौष्टिक आहेत, फायबरयुक्त आहे, पचायलाही हलकं फुलकं आहे, पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. तुम्हाला सुद्धा मक्याच्या दाण्यापासून वेगळा काही नाश्ता बनवायचा असेल तर एकदा असे आप्पे बनवून पहा. चवीलाही भन्नाट लागतात. तर इथे आपण सर्व साच्यांमध्ये हे मक्याच्या पिठाचं मिश्रण भरून घेतलेलं आहे, म्हणजेच हे मक्याच्या दाण्याचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया, गॅस बारीक करूया आणि याला भाजून घेऊया. एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, आप्पे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला असेच भाजून घेऊयात. यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर सोडा वापरायचा असेल तर तुम्ही सोडा यामध्ये वापरू शकता. तर इथे आपण सर्व आप्पे आहेत ते पलटी करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला भाजून घेतलं. पहा, दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता हे सर्व आप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊयात. अगदी मस्त छान असे आपले हे चविष्ट आणि पौष्टिक असे मक्याचे आप्पे तयार झालेले आहेत. याला तुम्ही आप्पे म्हणू शकता किंवा भजी म्हणू शकता. पहा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सॉससोबत सर्व करू शकता. छान जाळीदार आणि मऊसूद असे आपले आप्पे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.